चाय पे चर्चा देश की आवाज, चाय पे चर्चा देश की आवाज। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी आहे वॉर्ड क्रमांक 26 येथे आणि उमेदवार आहेत सुरेंद्र लांडगेजी, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत। लांडगे साहेब, काय सांगाल, तुम्हाला आज उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेंद्र लांडगे। मी आवाज इंडिया या चॅनलचा मनापासून आभार मानतो। आवाज इंडिया चॅनलने आमचा आवाज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित पवार आणि त्यांच्या सर्व नेत्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आवाज इंडिया चॅनलने आमची इंटरव्ह्यू घेतली होती। त्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही आवाहन केलं होतं की एक सुशिक्षित उमेदवार, वकील, डॉक्टर, इंजिनियर असे उमेदवार महानगरपालिकेत विधानसभेत गेले पाहिजेत। पण असं न होता या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असल्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य जे वकील आहेत, होतकरू वकील आहेत, त्यांना संधी मिळत नव्हती। पण आवाज इंडिया चॅनलने बातमी दाखवून नक्कीच आम्हाला न्याय दिलेला आहे, म्हणून मी आवाज इंडिया चॅनलचे मी मनापासून आभार मानतो। लांडगे साहेब, काय सांगाल, वॉर्ड क्रमांक 26 खूप काही समस्या दिसून येतात, कशा प्रकारे तुम्ही निवारण करा आणि तुमचा काय जाहीरनामा आहे? या वार्ड क्रमांक 26 हा जर विभाग बघितला तो पूर्ण डोंगरावर लोक राहत आहेत आणि ते अतिशय हीन दर्जाचं जीवन जगत आहेत। ना त्यांना गटाराची व्यवस्था आहे, ना शौचालयाची व्यवस्था आहे, ना रस्त्याची व्यवस्था आहे, ना लाईटची समस्या आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे। कुठल्याच प्रकारची व्यवस्था या दामनगर विभागात नाही आहे। गेल्या 40 वर्षापासून अतिशय म्हणजे आपण म्हणायला पाहिजे की अतिशय म्हणजे त्या आपल्याला शब्द नाहीत। दीन दलित लोक कशी राहतात, आजच्या 60 वर्ष 100 वर्ष मागे जी झोपडपट्टी राहून लोक आपण उपजीविका करतो, कुणाची घरं राहून राहत होते, त्या पद्धतीने आमच्या दामोदरची जनता राहत आहे आणि शौचालयासाठी उघड्यावर जात आहेत। आणि गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षाचे स्थानिक आमदार नगरचे कुठल्याच प्रकारची शौचालयाची व्यवस्था केलेली नाही, रस्त्याची व्यवस्था, गटाराची व्यवस्था। आणि तिथं जर कचरा पाहिला, सांडपाणी पाहिलं तर अतिशय तुम्ही बघाल तर आजाराचा तो बोलतात एक अड्डाच असेल, अशा पद्धतीने मी तिथली व्यवस्था आहे। तर ती व्यवस्था बदलण्याचा मी मनसुबा घेऊन आलेलो आहे। तसेच आम्ही पाहिलं अतिक्रमणाच्या नावाखाली दामोनगरच्या जनतेला नेहमी दडपशाही तोडण्याचा प्रयत्न करण्याचा, दडपशाही दाखवलं जातं आणि त्याची घरं तोडण्याचा नेहमी त्यांना प्रयत्न केला जातो। गेल्या वर्षापूर्वी आम्ही पाहिलं 1000 फॉरेस्टच्या लोकांवर अतिक्रमणाच्या केसेस घेतलेल्या आहेत। मला असं म्हणायचं आहे की आपलं संविधान म्हणतं की सर्वांना मूलभूत अधिकार दिला पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा हे प्रत्येक जनतेचा अधिकार आहे आणि तो सरकारने त्यांना दिला पाहिजे। मग अशा पद्धतीची जर व्यवस्था आपल्या सरकारने केलेली आहे, मग ह्या जनतेची काय चूक आहे? जर फॉरेस्टमध्ये किंवा जंगलात राहत असतील, त्यांना दुसऱ्या पर्यायी व्यवस्था नाही, तर सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांना घराची व्यवस्था करून दिली पाहिजे, लाईटची व्यवस्था करून, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। पण असं अद्यापर्यंत झालेलं नाही। ही जनता अतिशय त्रस्त आहे, अतिशय हीन दर्जाचं जीवन जगत आहेत। तर ही व्यवस्था बदलण्यासाठी मी ह्या विभागात नगरसेवक ह्या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि मला अपेक्षा आहे की ह्या जनतेसाठी गेल्या 10 वर्षापासून या जनतेच्या संपर्कात आहे। त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये त्यांच्यावर झालेल्या केसेस मी जामीन केलेला आहे, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून मला अपेक्षा आहे की नक्कीच ही जनता मला मोठ्या मताधिकाने निवडून देतील अशी मी अपेक्षा पाहतो या जनतेकडून। काही महिला वर्ग आहेत, ताई तुम्ही काय सांगाल, एक महिला म्हणून ह्या विभागात कशा प्रकारे तुम्हाला वाटतं की हे निवडून आले की कामं केली पाहिजे? आता कसं आहे, आमच्या स्लम एरियामध्ये जसं आम्हाला वाटतं की एका शिक्षित नेत्याची खूप गरज आहे। कारण इथले जे युवा पिढी आहे ती अशीच वाया जाते, ह्यांना कोण सपोर्ट करायला नाहीये, कोण मोठ्या दर्जावरती जॉब देण्यासाठी आपल्याला कोण सहायता करत नाही। खरं म्हटलं की नगरसेवकाचं हेच काम असतं, आपल्या नगरातले कोणते मुलं आहेत जे शिक्षित आहेत त्यांना चांगली नोकरी मिळावी, किंवा ज्यांना नोकरी नाहीये त्यांना ज्यांना शिक्षण नाही मिळत आहे ते चांगलं शिक्षण मिळावं। असे किती पॅरेंट्स आहेत, ते शिकलेले, आई शिकलेली असेल किंवा वडील शिकलेले, पण आताची परिस्थिती त्यांची अशी आहे की काही कारणामुळे त्यांना म्युनिसिपालिटी शाळामध्ये त्यांची मुलं पाठवावे लागतात। तर म्हणायचा उद्देश एवढाच आहे की नगरसेवकाचं काम आहे की बाबा तुमच्याकडे जर आम्ही काही तक्रार घेऊन येतोय की माझ्या मुलाचं ऍडमिशन होत नाहीये, तर तिथे तुम्ही आमच्यासाठी काय करताय? नगरसेवक म्हटलं म्हणजे 5 वर्षासाठी तुम्हाला एक चेअर दिली, तिथे तुम्ही बसायचं, नाही म्हटलं तर तुम्ही गाड्या घ्यायचं आणि गाड्यामध्ये फिरायचं, असं नाहीये। नगरसेवक म्हणजे एका शिक्षित माणसालाच नगरसेवकाचा अर्थ कळतो। नगरसेवक म्हणजे न म्हणजे नळासाठी काम करणे, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ते, से म्हणजे
आमची सेवा करण्यासाठी जे इच्छुक असेल म्हणजे जे कर्तृत्वान असेल, फक्त हे नाही की मी हे करणार मी ते करणार, फक्त बोलून काहीही होत नाही आणि बोलून कुठेही चालत नाही. एकदा का तुम्ही 5 वर्षासाठी बसला तर आमच्यासारख्या माणसाचे जे काही तक्रार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही पोहोचत ते माहितीच नाही. समजा मध्ये जे समजा असतात, अगर लांडगेजी निवडून आले तर तुमची काय अपेक्षा आहे, त्यांनी काय कामं केली पाहिजे? आमची अपेक्षा हे आहे की त्यांनी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या लोकांचा घरासाठी आवाज उचलला पाहिजे. कारण की खूप अशा पिढी आहेत आता, नाही म्हटलं तर आम्ही 3री-4थी पिढी असणार इथली, की जे आम्ही घराची वाट बघतोय. जसं आता माझे सासरे घर 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 म्हणून गेले, माझे आजच सासू घर घर म्हणून गेली. असंच आता माझ्या घराची ही परिस्थिती म्हटल्यावरती अजून किती घराची अशी परिस्थिती असेल. आम्ही एक छोट्याशा घरामध्ये 3 मुलं 4 मुलं एकत्र राहतात. लग्न झालेले आहेत, लग्न नाही झालेले, जवान मुली आहेत, तरुण मुलं आहेत, ते सगळे एकत्र राहतात. तर म्हणायचं फक्त एवढंच की अगोदर तुम्ही घरासाठी आमच्यासाठी आवाज उचला. तर दादांवरती तर आम्हाला इतका विश्वास आहे की ते आमच्यासाठी काही ना काही करतील. कारण एका शिक्षित नेत्यालाच सगळं काही कळतं. माझ्याकडे काही सिनियर सिटीजन आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? लांडगे साहेब निवडून आले तर तुमच्या काय अपेक्षा आहे, काय काय? आमच्या ह्याच अपेक्षा आहेत की कारण कसं 40 वर्ष झाले, आज मला 50 वर्ष झाले, घर तुटले आमच्यावाले 40 वर्ष झाले आणि घरही जळून आमचे आता 30 वर्ष व्हायले, तरी आमच्या घरापर्यंत कोणीच काही केलेलं नाही. पण लांडगे साहेब आहेत ना, आमच्यासाठी कधी निम्म्याच्या पण उभे राहतात. घराचा काही प्रश्न असो त्याच्यासाठी ते आमच्यासाठी उभे राहतात. आणि बाकीचे इथले आमचे नगरसेवक असो, खासदार, आमदार, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आम्ही जर बोललो रोड नाहीये, आम्हाला हे रोड बनवून द्या, गटर काढून द्या, बोलतात ते फॉरेस्टची जागा आहे. मग ती जागा आहे, मग फक्त मत मागवायलाच आमच्याकडे हात जोडून काय येतात? त्याच्यासाठीच फक्त तुम्हाला फॉरेस्टची मतं जमतात का? त्याच्यासाठी फक्त आम्हाला लांडगे साहेब आमच्यासाठी म्हणजे पहिल्यापासून घरात उठल्यापासून ते फक्त आमच्यासाठी लढतात. तर आमचा विश्वास आहे फक्त तेच निवडून येणार आहे. अजूनही काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी मी जाणून होतो. दादा, काय सांगाल तुम्ही? लांडगे साहेबांकडनं काय अपेक्षा आहे? आमची लांडगे साहेबांकडून अशी अपेक्षा आहे. आमचे 2002ला घरं तुटले, त्याच्यानंतर आम्हाला लाईट नाही, पाणी नाही. इथला कुठलाही स्थानिक नगरसेवक आमच्या नगरसेवकनं कुठल्याही आम्हाला मदत केली नाही. आतापर्यंत जितके बी नगरसेवक झालेत ते आम्हाला म्हणतात की वन विभागात तुम्ही राहतात. वन विभागात राहत असताना आम्ही काही जर मूलभूत सुविधा मागितल्या, आम्हाला लाईट भेटत नाही, पाणी भेटत नाही. आणि आम्ही त्यांना विचारणा करीत असताना मग काय म्हणतात, फॉरेस्टकडे जा आणि फॉरेस्टकडून तुम्ही परमिशन आणा. मग आमचा परिवार कुठे राहणार? आणि जर आम्ही पत्राचं घर जर बांधित असेल तर फॉरेस्टवाले येते तर आम्हाला म्हणते परमिशन काढायचं. आज सांगा, आम्ही आज दिवसभर कामाला जातो, आम्हाला खायला नसते. आणि मग पत्र्याचं घर जर बांधलं हे लोक तोडतात. तोडण्यासाठी त्यानं परमिशन दाखवावं. आणि आम्ही जर प्लास्टिकचं घर बांधून राहतो, साहेब इकडे जर लघवी केली आम्ही तर आमच्या बाजूच्या घरात जाते. इतकी आमची परिस्थिती भयानक एकदम. आम्ही कुणाला सांगावं हे समजत नाही. आम्हाला वाटलं लांडगे साहेब आमचे शिकेल सवरेल आहेत आणि वकील आहेत, प्लस नगरसेवक तर जाऊन द्या, इथे वकील आहेत. खूप आम्हाला त्याच्याशी अपेक्षा आहे की त्याने आमच्या झोपडपट्टीचा विकास आणि झोपडपट्टीला जे लागणारी गरज आहे, लाईट, पाणी आणि रस्ता, हे गटर. आज साहेब आम्ही राज्याला जातो ना, तर आम्ही किती चांगले शूज घातले तर आमचे शूज घाण होतात. म्हणजे आम्ही कुणाला सांगायचं? आमची एवढी दैना, आमचे आई वडील, आमच्या आईला दिसत नाही, राज्याला लाईट नसते. आम्हाला मूलभूत सुविधा काय आहे? भारतामध्ये राहणार नागरिकाची काय मूलभूत सुविधा आहे? आपण इथे पाहू शकते कुठे ना कुठेतरी जी मूलभूत सुविधा आहे ते कुठे लोकांना भेटत नाही. अजूनही काही युवा लोक आहेत, त्यांच्याशी मी जाणून घेतो. तू काय सांगशील? काय वाटतं की लांडगे साहेबांकडून काय अपेक्षा आहे तुझ्या? लांडगे साहेबांकडून आमची खाली एवढीच अपेक्षा आहे. कसे एक तर ते ऍडव्होकेट आहे, त्यांना ते गरिबामधून निघालेले आणि त्यांना ती जाणीव आहे करून गरिबामधली परिस्थिती कशी राहते, काय राहते. पण ते गरिबामधून निघालेत म्हणून त्यांना जाणीव आहे आणि ते आमच्यासाठी लढतात. त्याला अर्ध्या रात्री बी आम्ही फोन केला त्या आमच्यासाठी अर्ध्या रात्री बी झोपीतून उठून येतात. कोणचं बी काम असलं तर. इथं नाही नगरसेवक आहे, नाही काही आहे. आता तुम्ही बघता आमच्या गल्ल्या गुल्ल्या, भले आमची सोसायटी असले तरी नाही गल्लीचं काम होत, नाही गटारी साफ होत. भले नगरसेवक असला 10 टन नगरसेवककडे जावं लागतं आम्हाला. त्या गल्ल्या रिपेअरिंग करायसाठी तिला जावं लागतं, तिने अजून रिपेअरिंग नाही होत. जेव्हा नगरसेवक झालं पहिल्या वर्षी एकच बार गल्ली बनवले, त्याच्यानंतर अजूनपर्यंत गल्ली नाही बनवली. ना गल्ली तुटेले, ना गल्ली कोणाच्या घराला घुशी लागल्यात, काय लागल्या, हे काहीच तिला घेणं देणं नाही पडलं. आपण पाहू शकतो कुठे ना कुठेतरी हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात जे नगरसेवक अगर लांडगे साहेब आले तर वेगवेगळे प्रकारचे जे मूलभूत सुविधा त्या कुठेतरी कमी पडतात. माझ्याबरोबर काही सिनियर सिटीजन आहेत. काका, तुम्ही काय सांगाल? काय अपेक्षा करतात की अगर लांडगे साहेब आले तर? आमच्या साहेबाची आमच्यावर छाया आहे बरं का, की सुखा दुखाला कधी निम्मी राहत असून द्या. बघ ते पावसा पाण्यात
झोपडे गळाले का काय झाले का कुठं काय झाले म्हणून बघायला येते. रात बी असून द्या येते. आमच्यावर एवढीच छाया आहे त्याची. तुम्ही काय सांगाल दादा, एक एज्युकेटेड कॅन्डिडेट तुमच्या वॉर्डमध्ये आहेत, काय अपेक्षा करता? हे बघा, आता लांडगे साहेबांच्या बरोबर मी डोंगराळ भागामध्ये प्रचाराच्या दरम्यान गेलो तर तिथली परिस्थिती अतिशय भयानक आहे की आपण मुंबईमध्ये राहतो एवढ्या जागतिक स्तराच्या शहरामध्ये की ग्रामीण भाग सुद्धा आपल्यापेक्षा 10 पटीने सुधारत. एवढं तुम्हाला भयान वास्तव तुम्ही वर जाऊन जर बघितलं तर त्या ठिकाणी साधं कचऱ्याचं नियोजन म्हणा, जाण्या येण्याला रस्ता नाही, गल्ल्या छोट्या छोट्याशा आहेत, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. तेथील लोकांना जे मूलभूत सुविधा ज्या पाहिजे, शौचालय पाहिजे किंवा पिण्याचं चांगलं पाणी पाहिजे, त्याच्यासाठी पाणी सार्वजनिक ठिकाणी नळ पाहिजे, तेथील गटारे स्वच्छ पाहिजे, काही कुठल्याही प्रकारची सोय नाही. एवढे वर्ष झाले आजही आपल्याकडे तीच समस्या दिसून येते, काय सांगाल त्याबद्दल? तेव्हा त्याचंच आहे की फक्त निवडणुकीपुरतं येणे आणि आश्वासन देणे आणि परत येतो निवडून दिल्यावर तिकडं बघणे नाही, एवढंच. म्हणजे मानसिकता जे नगरसेवक आहे त्यांची प्रथमतः स्वतःची मानसिकता पाहिजे की मी बाबा आज जसं जातोय तसं कमीत कमी त्याच भावनेने जर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून गेलो आणि तिथं फक्त आपण लक्ष दिलं की ह्याची गरज आहे, तर निधी कमी नाही आहे महानगरपालिकेत, फक्त पाठपुरावा करणं ह्याची कमी आहे नगरसेवकाकडे. म्हणजे त्यांना फक्त आपलं पद उपभोग काय व्हायचं पण जनतेशी काय देणं घेणं नाही. यातूनच ती मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि ते लांडगे साहेब आहेत त्या पद्धतीने माझं असं म्हणणं आहे की ते सुशिक्षित आहेत, त्यांना जाणीव आहे गरीब समाजाची आणि ते नगरसेवक पदासाठी असो नसो त्यांचं तळमळीने काम करण्याची सदैव तयार. तुम्ही कधीही जावा त्यांच्याकडे, जरुरी नाही की ते पदावर असतील नसतील, पण माझी अशी अपेक्षा आहे की ते करतील. आपण इथे पाहू शकतो एक एज्युकेटेड उमेदवार वॉर्ड क्रमांक 26 मध्ये आहेत. आता काय सांगशील तू, काय अपेक्षा करतो? जेव्हा फॉरेस्टच्या केसेस वगैरे होतात तेव्हा लांडगे सर हे सर्वात पुढे असतात. ज्या लोकांकडनं दुसरे वकील 3-3, 4-4 हजार रुपये घेतात, लांडगे सर कमीत कमी पैशामध्ये, जर पैसे नसतील तर फ्रीमध्ये पण काम करून देतात त्यांचं. असंच एक उदाहरण सांगतो की अदानीची जी लाईट चोरीची केस लोकांवर चुकीची केस टाकली, त्यावेळेस सर्व जे आमची मंडळी आहेत ती लांडगे सरांकडे गेली, तर त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम हे लांडगे साहेबांनी एकदम चांगल्या प्रकारे केलं आणि कुणालाही सांगितलं की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि असाच जर नगरसेवक आम्हाला मिळाला तर आमचं भाग्य असेल. आपण पाहू शकतो कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळात हा घड्याळाचं किती काम इकडे दिसून येतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादचं, किरण जाधव, आवाज इंडिया. चाय पे चर्चा देश की आवाज, चाय पे चर्चा देश की आवाज, आवाज इंडिया, आवाज इंडिया. जीवात जीव आला. खरंच आपलं काहीतरी हरवलं असेल आणि ते सापडत नसेल तर खूप टेन्शन येतं ना. अगदी तसंच आपलं मत हरवू देऊ नका. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होणार आहे. तर सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपलं नाव असलेल्या मतदान केंद्रात जाऊन भारतीय संविधानाने दिलेला आपला हक्क, आपलं मौल्यवान मत देऊनच बजावा. आपलं मत, आपली जबाबदारी. कर मतदान, सांगते संविधान.